भारत आणि रशियाच्या मेलेल्या अर्थव्यवस्था एकत्र येऊन बुडल्या तरी मला काही फरक पडत नाही, हे शब्द आहेत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे. त्यांनी पुन्हा एकदा टॅरिफचा बॉम्ब फोडलाय. 1 ऑगस्ट 2025 पासून भारतावर त्यांनी 25% टॅरिफ लादले आहेत. पण एवढा त्यांना कसला राग आला, यामागे अनेक कारण आहेत. एक महत्त्वाचं कारण आहे भारत आणि रशियाचे संबंध. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंधन आणि शस्त्रास्त्र विकत घेतो. तेच ट्रम्पला आवडलेलं नाही आणि त्याची पेनल्टी म्हणून ते वेगळा कर सुद्धा लावणार आहेत. एक तर 2022 पासून सुरू असलेलं रशिया युक्रेन मधलं युद्ध त्यांना थांबवता आलं नाहीये. त्यांना ना रशिया जुमानते ना युक्रेन. आणि भारत आणि पाकिस्तान मधलं युद्ध मीच थांबवलं असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. पण भारत सरकार त्याला नाकारतंय. पण खरा प्रश्न आहे टॅरिफचा. काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेमध्ये या व्यापाराबद्दलच्या चर्चा अयशस्वी झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय असं म्हटलं जातंय. टॅरिफचा अर्थ होतो आयात शुल्क किंवा आयात कर. भारताची अमेरिकेकडे जाणारी निर्यात $91 बिलियन इतकी आहे, तर दुसरीकडे भारत अमेरिकेकडून फक्त $43 बिलियन इतक्याच गोष्टी आणि सुविधा विकत घेतो. आणि अमेरिकेत बाहेरून येणाऱ्या गोष्टींवर त्यांनी हे शुल्क म्हणजेच टॅरिफ्स वाढवलेले आहेत. भारतीय कंपन्यांना आता अमेरिकेत पाठवण्याच्या गोष्टींवर 25% टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे गोष्टी महाग होतील. परिणामी भारतीय उत्पादनांची मागणी कमी होऊ शकते. या 25% टॅरिफची घोषणा झाल्यानंतर भारतीय शेअर्स सुद्धा घसरले. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. इथे अजून एक मुद्दा आहे भारत आणि अमेरिकेतल्या संबंधांचा. गेल्या काही वर्षांमध्ये हे संबंध सुधारतायत असं दिसत होतं. भारत अमेरिकेला आपला खूप जवळचा मित्र मानतो असं चित्र होतं. पण अमेरिका पूर्वीप्रमाणेच पाकिस्तानला झुकतं माप देत त्याच्यासोबत करार करतोय. तर तो खरंच आपला जवळचा मित्र असू शकतो का? भारतावर टोमणे मारून टॅरिफ लावून देशाला जेरीस आणण्याचे हे ट्रम्पचे प्रयत्न आहेत. आता नेमकं होणार काय हे पुढेच समजेल. पण यातून हेच समजतं की आंतरराष्ट्रीय राजकारणात ना पक्के मित्र असतात ना पक्के शत्रू.